नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे, तर ती जाहिरात पाहणार आहोत. यामध्ये सर्वाधिक जागा जवळपास 60पेक्षा अधिक या स्टाफ नर्स या पदाच्या आहेत, तर MPW या पदाच्याही 18 जागा आहेत. तसेच इतर पदांच्या पण या ठिकाणी जागा आहेत. तर ती जाहिरात आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी ती जाहिरात तुमच्या समोर आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील कंत्राटी पदभरती जाहिरात क्रमांक 2/2025. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील विविध कार्यक्रमातील खालील तक्त्यामधील नमूद कंत्राटी पदांची पदभरती करावयाची आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित अर्जासहित शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती व DD सोबत आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून पोस्टानं किंवा समक्ष दिनांक 16/6/2025 ते 30/6/2025 रोजीच्या आत सादर करावेत. विहित मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. आता यामध्ये कशाप्रकारे जागा आहेत ते पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ पोस्ट, प्लेस ऑफ वर्क आणि या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन, या ठिकाणी एक्सपिरियन्स, नंबर ऑफ पोस्ट, कॅटेगरी वाईज कशाप्रकारे जागा असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला मानधन किती दिलं जाणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे. तर मेडिकल ऑफिसर, SDH, RH किंवा DH या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तर क्वालिफिकेशन MBBS, नंबर ऑफ पोस्ट 31 आहेत. कॅटेगरी वाईज कशाप्रकारे जागा आहेत तुम्ही पाहू शकता आणि मानधन 60,000 इतकं आहे. दुसरं पद DPM NHM या ठिकाणी झेडपी ऑफिसला काम आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ या ठिकाणी एक जागा आहे आणि कॅटेगरीला VJA एक जागा आहे. 35,000 इतकं मानधन असणार आहे. डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर झेडपी ऑफिसला काम असणार आहे आणि एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ याची पण एक जागा आहे ओपनसाठी आणि 35,000 इतकं मानधन आहे. आता स्टाफ नर्स, IPHS NCD स्क्रीनिंग, ट्रायबल, नॉन ट्रायबल, L2 NRC, SNCU, NBSU. तर या ठिकाणी DH, SDH, RH किंवा PHCला काम असणार आहे. GNM किंवा BSc नर्सिंग आणि याच्या 43 जागा आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जागा आहेत. मानधन 20,000 इतकं आहे. आता खाली या ठिकाणी न्यूट्रिनिस्ट फीडिंग डेमॉन्स्ट्रेटर या ठिकाणी RH संगमनेर आणि RH नेवासा या ठिकाणी काम करावं लागणार आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशन या ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. 2 जागा आहेत. SCला 1 आणि BJला 1, 20,000 इतकं मानधन असणार आहे. पुढे या ठिकाणी RBSK प्रोग्राम कोऑर्डिनेटर DHला काम असणार आहे. MSW और MA इन सोशल सायन्स 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. 1 जागा STसाठी 20,000 इतकं मानधन आहे. अकाउंटंट श्रीगोंदा ब्लॉक आणि DHO ऑफिस, BCom विथ टॅली सर्टिफिकेशन या ठिकाणी 3 पोस्ट आहेत. STसाठी 1, PGसाठी 1, ओपनसाठी 1 आणि 18,000 इतकं मानधन आहे. फॅसिलिटी मॅनेजर या ठिकाणी SDH पाथर्डी या ठिकाणी क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. 1 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणं आवश्यक आहे आणि 1 जागा आहे. SCसाठी 17,000 इतकं मानधन आहे. आता 15व्या वित्त आयोगाअंतर्गतच्या जागा आहेत. मेडिकल ऑफिसर, तर UHWCला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. MBBS BAMS या ठिकाणी MBBS उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS उमेदवाराचा विचार करण्यात येईल. तर या ठिकाणी MBBSसाठी 60,000 इतकं मानधन असणार आहे. तर BAMSसाठी 25,000 प्लस जे काही इन्सेंटिव्ह असणार आहे ते या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करून मानधन मिळणार आहे. एकूण 12 जागा आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जागा आहेत. MPW या ठिकाणी 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण प्लस आरोग्य व या ठिकाणी हे क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. हे वाचून घ्या. 23 जागा आहेत एकूण. SCसाठी 3, STसाठी 2, NTB 1, SBC 1, OBC 5, ओपन 1100 इतक्या 23 जागा आहेत एकूण. तर 18,000 इतकं मानधन असणार आहे. या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेलला GNM किंवा BSc नर्सिंग 18 जागा आहेत. SCसाठी 2, NTCसाठी 1 आणि OBC 2, ओपन 13-20,000 इतकं मानधन आहे. तर 15 वित्त आयोगाअंतर्गत एकूण 53 इतक्या जागा भरल्या जाणार आहेत. तर राष्ट्रीय आयुष अभियान या ठिकाणी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष हॉस्पिटल या ठिकाणी याचं क्वालिफिकेशन तुम्ही पाहून घ्या. 1 जागा आहे ओपनसाठी आणि 35,000 इतकं मानधन आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही एक कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. या ठिकाणी तुम्हाला 6 ते 11 महिन्यासाठी MBBS पदवीधारक किंवा BAMS पदवीधारक यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. वरती तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करण्याचा शेड्यूल आहे ते सांगण्यात आलेलं आहे. आता विहित नमुन्यात जे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याचा पण जे काही नमुना यामध्ये देण्यात आलेला आहे. या ठिकाणी वयोमर्यादा पाहू शकता तुम्ही. तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष अधिकतम वयोमर्यादा राहणार आहे. अटी शर्ती या ठिकाणी महत्त्वपूर्ण अटी शर्ती म्हणजे तुम्हाला जी नियुक्ती देण्यात येईल ती 11 महिने आणि 29 दिवसासाठी. या ठिकाणी इतर ज्या अटी शर्ती तुम्ही वाचून घ्या कारण व्हिडिओ जास्त लेंदी होत आहे. तर अशा प्रकारे शैक्षणिक अर्हता या ठिकाणी वरती आपण पाहिलेलीच आहे.
तर पदांसाठी ज्या पदांसाठी अनुभव लागणार आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. संगणक अर्हता, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, या ठिकाणी अर्ज शुल्क. या ठिकाणी तुम्हाला डी-डी जोडायचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी 300 तर राखीव प्रवर्गासाठी ₹150 या ठिकाणी. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अँड 13th फायनान्स या ठिकाणी यावे तुम्हाला डी-डी काढायचा आहे. आता उपरोक्त सर्व पदांकरिता निवड प्रक्रिया गुणांकन पद्धतीनुसार खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहे. तर अधिकतम गुण या ठिकाणी 50 असणार आहे आणि विवरण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी गुणांकन पद्धतीनुसार ही भरती होणार आहे. तर हे तुम्ही वाचून घ्या सर्वसाधारण सूचना वगैरे. आता खाली तुम्हाला जो ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याचा नमुना याच जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे आणि हा अर्ज तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि सविस्तर यामध्ये सर्व माहिती भरून वरी जो टाईम टेबल देण्यात आलेला आहे तर त्या तुम्हाला वेळेमध्ये तुमचा फॉर्म हा समक्ष किंवा बाय पोस्ट सबमिट करायचा आहे. तर अर्जासोबत जे काही कागदपत्र जोडायचे आहेत तर या ठिकाणी ती लिस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर या जाहिरातीची जी काही PDF आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता आणि नंतरच मग या ठिकाणी तुम्ही अर्ज करा. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.